हॅलो एव्हरीवन. तर आता आपण बघणार आहे की ॲबॅकसवर ॲडिशन आणि सबट्रॅक्शन कसं करता येतं. तर त्याआधी परत एकदा रिव्हिजन म्हणून मी ॲबॅकसचे पार्ट सांगणार आहे आणि ॲबॅकस कसं होल्ड करायचं, परत क्वेश्चन आहे ते कसं काउंट करायचं ते एकदा सांगणार आहे. तर हे ॲबॅकस आहे. ॲबॅकसचे पार्ट सांगते. आउटर फ्रेम, अप्पर बीट्स, लोअर बीट्स, 3 नंबर पॉईंट दॅट्स कॉल्ड युनिट प्लेस, ही मिडल स्केल आहे ब्लॅक स्केल दॅट्स कॉल्ड डिवायडर, आणि या ज्या स्टिक्स आहेत त्यांना म्हणतात रॉड्स. हे झाले ॲबॅकसचे पार्ट्स. तर ॲबॅकस पहिल्यांदा आपण असं असेल आपल्यासमोर की बीट्स सगळे हललेले आहेत, त्यांना आपण आपापल्या प्लेसवर नेतो. म्हणजे लेफ्ट हँडने ॲबॅकस असं होल्ड करायचं आणि राईट हँडनी या 2 फिंगर्सनी राईट टू लेफ्ट बीट्स या साईडला न्यायचे. म्हणजे अप्पर बीट्स अप साईडला जातात, लोअर बीट्स डाऊन साईडला येतात. आणि लेफ्ट हँडने आपण ॲबॅकस पकडतो. राईट हँडमध्ये पेन्सिल असते. जे राईटी आहेत त्यांनी लेफ्ट हँडने ॲबॅकस पकडायचं, जे लेफ्टी आहेत त्यांनी राईट हँडने ॲबॅकस पकडायचं. ओके. आता या राईट हँडच्या 3 फिंगर्समध्ये अशी पेन्सिल असणार आहे. हे 2 फिंगर्स ओपन असणार आहे. बीट्स घेताना आपण युनिट प्लेसवरती बीट्स घेतो. खालचे जे बीट्स आहेत त्यांची व्हॅल्यू 1 1 असते. म्हणजे हा 1 बीट मी वर केला तर हा झाला ॲड 1 ॲड 1 ॲड 1 ॲड 1. हे टोटल झाले 4. कट करताना फर्स्ट फिंगर लेस 1 लेस 1 लेस 1 लेस 1. आता इथे बीट्स कोणताही टच नाही आहे, म्हणजे आता आहे 0. अप्पर बीट्सची व्हॅल्यू 5 असते. ओके. म्हणजे हा बीट जेव्हा मी खाली टच करणार म्हणजे झाले 5 ॲड 5. कट करताना लेस 5 ॲड 5 लेस 5. जेव्हा आपल्याला 6 घ्यायचे तेव्हा असं घेणार आपण 5 6 एकदम घेणार. 7 कट करताना फर्स्ट फिंगरनी कट केले. 7 घेताना 5 6 7. कट करताना डायरेक्ट कट केले. 5 6 7 8 असे घेता येतात. कट करायचे 9 5 6 7 8 9. तर अशा प्रकारे हे युनिट प्लेसवर 0 to 9 नंबर्स असतात, म्हणजे डिजिट्स येतात बीट्सच्याद्वारे. तर आता ही झालं युनिट प्लेस. हे झालं सेकंड टेन्स प्लेस. म्हणजे मी इथे लेफ्ट हँडनी बीट्स घेणार आहे फर्स्ट फिंगरनी. तर हे झाले 10. 1 0 10, 2 0 20, 3 0 30, 4 0 40. आता मी कट केले. ओके. आता या फिंगरनी मी अप्पर बीट घेणार आहे सेकंड रॉडवरती. म्हणजे हे झाले 5 0 50. अप्पर बीट्सची व्हॅल्यू 5च्या पटीत असते. ओके. आता हे 50 झाले. ॲड 50 लेस 50. तसंच 60 70 80 90. आता हे कट केले. सपोज मी इकडे 9 आणि इकडे 9 घेतले तर झाले 99. तर आता हे झालं बीट्स आपण कसे घेतो 99पर्यंतचे. आता याच्या पुढे आपण सम कसे करायचे, म्हणजे ॲडिशन सबट्रॅक्शन कसं करायचं ते सांगणार आहे. त्याआधी सम बोलायचं कसं ते सांगते. ओके. आता इथे काही साईन नाही आहे 6ला, म्हणजे हे ॲड 6 आहे. ॲड 6 ॲड 2 ॲड 1 आणि इथे डॅश 5 म्हणजे लेस 5 लेस 5 असं आपण ॲबॅकसमध्ये बीट्स घेताना बोलतो. ओके. चलो आपण आता स्टार्ट करूया. तर फर्स्ट सम आहे ए नंबर सम ॲड 6. बघा मी लेफ्ट हँडने ॲबॅकस होल्ड केलं आहे. माझ्या फिंगर्समध्ये 3 फिंगर्समध्ये अशी पेन्सिल आहे. हे 2 फिंगर्स ओपन आहेत. सिंगल नंबर आहे म्हणजे युनिट प्लेसवर आपल्याला करायचं आहे. ॲड 6 म्हणजे मगाशी दाखवलेलं मी की 5 आणि 1 6 घेतले. ॲड 6. देन आफ्टर ॲड 2. आता 2 आहेत म्हणजे हा 1 काउंट करायचा नाही आहे, हा आधीचा आहे ना. मग न्यू बीट्स घ्यायचे 2 1 2 2 बीट्स न्यू घेतले. देन ॲड 1 1 बीट घेतला न्यू. देन लेस 5 लेस 5 मीन्स 5ला कट केलं. आन्सर इज 4. 1 2 3 4. इथे 4 लिहायचं. तर आता तुम्ही म्हणाल की दुसरा लाईन का दिली, दुसरा बॉक्स का दिला आहे. तर जेव्हा ॲबॅकसमध्ये आपण इरेजर शक्यतो यूज नाही करत. आता समजा हे चुकलं असेल तर इथे डॅश करून त्याच्या खाली आन्सर लिहायचं आहे, कारण तो वेळ वाचतो मुलांचा, म्हणून त्याच्यासाठी ह्या 2 बॉक्स दिलेले असतात. ओके. आता हे कट करताना प्रत्येक वेळेस असं झूम करायची काही गरज नाही आहे. तेवढेच बीट्स फक्त खाली आणले तरी चालतात. तर आता बी नंबर सम आपण बघूया. ॲड 5 5 घेतले. ॲड 2 2 लोअर बीट्स 2 घेतले वरती. लेस 1 म्हणजे 1 बीट कट करायचा. आणि ॲड 3 3 म्हणजे न्यू बीट्स 3 घ्यायचे. हा बीट काउंट करायचा नाही. 3 बीट्स न्यू घेतलं दॅट इज 9. 9 आन्सर लिहायचं.
आता कट करताना बघा मी इथंच फक्त जस्ट अप्पर बीट अप लोअर बीट डाऊन केले. नेक्स्ट सी नंबर सम ॲड 5 ॲड 2 लेस 2 कट केले, ॲड 4 बीट्स घेतले. आन्सर इज 9. नेक्स्ट एवढं झूम करायचं. ॲड 3 ॲड 5 लेस 1 लेस 2 बीट पण कट. आन्सर इज अप्पर बीट 5. नेक्स्ट ॲड 5 परत 5 बीट्स घ्यायचं आहे. ॲड 1 अगेन ॲड 1 मग अजून एकदा 1 घ्यायचा. देन लेस 5 कट. आन्सर इज 2. नेक्स्ट म्हटलं की आपण बीट्स बरोबर वरचे वरती खालचे खालती न्यायचे. ॲड 7 5 6 7 ॲड 1 अगेन ॲड 1 लेस 7. आता 7 कट करताना 5 नंतर 6 7 येतात करेक्ट. मग आधी 5 कट करायचे. 5 कट 6 7 कट. आन्सर इज 2. नेक्स्ट ॲड 6 5 6 ॲड 1 ॲड 2 न्यू बीट घ्यायचे 2 लेस 4 बीट कट. आन्सर इज 5. नेक्स्ट ॲड 1 ॲड 5 डॅश 5 मीन्स कट 5 लेस 5 देन ॲड 3 बीट न्यू घ्यायचे. हा बीट्स काउंट करायचा नाही आहे. बऱ्याच वेळा मुलं हा बीट्स काउंट करून फक्त 2 बीट्स घेतात म्हणून त्यांचं आन्सर चुकू शकतं. त्यामुळे थोडंसं लक्ष द्यायचं आहे की हा 1 आधीचा आहे. नवीन 3 बीट्स घ्यायचे. देन लोअर बीट्स 3. आन्सर इज 4. ओके. आता बघा इथे डबल डिजिट सम चालू झाले. 2 नंबर्स आहेत. तर आता हे कसे करायचे बघा. आता इथे आहे ॲड 66 ॲड 22 ॲड 11 लेस 20 करेक्ट. मग 66 आता मी दोन्ही हाताने घेते. बऱ्याच वेळा मुलांना दोन्ही हाताने घ्यायला जमत नाही. घेतलं तर खूप चांगले. जर नाहीच जमलं तर एकाच हाताने घेतलं तर इट्स ओके. बट मी तुम्हाला दाखवताना प्रॉपरच दाखवते आहे की 66 असे घ्यायचे असतात कारण प्रत्येकाला या पद्धतीने जमेल असं नाही आहे. देन ॲड 22 म्हणजे इकडे पण 2 इकडे पण 2. मग इकडे 2 घेतले इकडे पण थंबनी 2 घेतले मी. 22 झाले. ॲड 11 1 शक्यतो आम्ही सिंगल नंबर बोलतो की जेणेकरून मुलांना बीट्स घेताना सोपं पडतं. देन लेस 20 म्हणजे आता 2 0 म्हणजे इकडे 2 कट होणार आणि इकडे 0 कट होणार बरोबर. मग आधी इकडचे 10th प्लेसवर 20 कट करायचे किंवा 2 कट करायचे. ओके. आणि इकडे 0 म्हणजे इथे काहीच चेंज होणार नाही राईट. मग आता काउंट करताना कसं करणार बघा. आधी 10th प्लेस काउंट करणार आपण. 5 6 7 मीन्स 70 आणि इकडे 5 6 7 8 9 म्हणजे झाले 7 9 79. हे असं काउंट करायला मुलांना बरं पडतं. आता मी एवढं झूम करते. नेक्स्ट सम बघा. आता थोडं फास्ट घेऊया कारण अजून सम पण पुढचे फॉर्म्युले पण राहिलेत. नेक्स्ट ॲड 77 7 7 लेस 22 2 कट ॲड 22 परत 2 घ्यायचे परत लेस 22 आहे. आन्सर इज 55. नेक्स्ट ॲड 88 5 3 8 5 3 8 लेस 11 1 कट ॲड 22 2 लेस 22 2 कट. आन्सर इज 77. आता मुलांना दोन्ही हातांनी जमेल असं नाही आहे. परत एकदा सांगते कारण काहींना नाही जमत लेफ्ट हँडनी पण बीट्स घ्यायला. तर राईट हँडनी घेतलं तरी इट्स ओके काही प्रॉब्लेम नाही आहे. नेक्स्ट सम ॲड 45. आता बघा इथे डबल नंबर आहे आणि खाली सिंगल नंबर आहे राईट. मग मुलांना पण माहिती आहे की सिंगल नंबर डॉटवरती करायचे असतात युनिट प्लेसवर. तर आता बघा ॲड 45 मी इकडे 4 आणि इकडे 5 घेतले झाले 45. देन लेस 5 सिंगल नंबर आहे त्यामुळे युनिट प्लेसवर करायचं. लेस 5 कट. देन ॲड 2 सिंगल नंबर आहे म्हणजे डॉटवर युनिट प्लेसवर 2 अगेन ॲड 2 परत 2 बीट्स घ्यायचे युनिट प्लेसवर. आता बघा आन्सर काय आलं. इकडे 4 आहेत इकडे 4 आहेत. देन आन्सर इज 44. ओके. नेक्स्ट ॲड 20 2 0 देन ॲड 1 डॉटवरती अगेन ॲड 1 सिंगल नंबर डॉटवर अगेन ॲड 1 परत डॉटवर. आन्सर इज 2 3
23. नेक्स्ट ॲट 26 ॲट 2 न्यू बिट्स घ्यायचे 2 डॉटवर. लेस 6 सिंगल नंबर डॉटवरती कट करायचा आहे 6 5 6 कट. देन ॲड 1 म्हणजे 1 बीट कुठे घ्यायचा डॉटवर सिंगल नंबर. आन्सर इज 2 3 23. नेक्स्ट ॲट 32 3 सेकंड लाईनवर 2 डॉटवर. ॲट 2 डॉटवर येणार. लेस 4 डॉटवरती कट करायचं सिंगल नंबर. देन ॲड 3 डॉटवरती 3 बिट्स घ्यायचे. आन्सर इज 33. ओके, आता जे आपण सम आता हे केलेत याच्यात फॉर्म्युला नाही आहे, विदाऊट फॉर्म्युला सम म्हणतात. आता फॉर्म्युला म्हणजे काय ते तुम्हाला एकदा एक्सप्लेन करते. मुलांना हे शिकवलेलं आहे माहिती आहे, तरी पण एकदा मुलांना जरी नसेल कळलेलं किंवा तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर आपण आता फॉर्म्युलाला स्टार्ट करूया. मी आधी तुम्हाला एक रफ पेजवर फॉर्म्युला कसा तयार होतो ते दाखवते, मग आपण पेजमध्ये सम सॉल्व करूया. ओके, तर आता ॲबॅकसमध्ये फॉर्म्युला का करतात आधीच हे सांगते तुम्हाला. फॉर्म्युला का होतो. आता सपोज मी इथे 4 घेतलेत आणि मला परत 4 करायचे, तर आता 4 होत नाही, सिंगल नंबर आहे ना, आपल्याला 4 इथेच करायचे आहेत. मग अशा वेळेस आपण फॉर्म्युला यूज करतो. तर याच्यामध्ये 3 टाईप्सचे फॉर्म्युले असतात. तर SS म्हणजे स्मॉल सिस्टर, BS मीन्स बिग सिस्टर आणि कॉम्बिनेशन म्हणजे ह्या दोन्हींचं मिळून. तर आता छोट्या मुलांना तर आधी स्मॉल सिस्टरचेच फॉर्म्युले आहेत, त्यामुळे हे आपण नंतर बघूया. फक्त तुम्हाला नंबर सांगते की आपण स्मॉल सिस्टर ॲबॅकसमध्ये 5 नंबरला म्हणतो, बिग सिस्टर 10 नंबरला म्हणतो, आणि या दोन्हींचं मिक्स करून जो फॉर्म्युला तयार होतो त्याला कॉम्बिनेशन म्हणतात. तर आधी मुलांना फक्त स्मॉल सिस्टरच आहे, त्यामुळे आपण त्याचीच ओळख करून घेऊया. आता जेव्हा मी जसं म्हटलं आहे की स्मॉल सिस्टर कोण आहे 5, तर याच्यात आपण फ्रेंड म्हणजे काही नंबर्स घेतो. म्हणजे आता 5 हा स्मॉल सिस्टर आहे, तर याच्यात 4पासून फ्रेंड आहेत, 4 नंबरपासून. आता फ्रेंड का असतात ते तुम्हाला नंतर एक्सप्लेन करते मी तुमच्या माहितीसाठी. तर आता 4 फिंगर्स 4चा फ्रेंड बघायचा आहे आपल्याला, त्यामुळे 5 फिंगर्स घ्यायचे आहेत आणि 4 फिंगर कट करायचे म्हणजे क्लोज करायचे आहेत. म्हणजे किती राहिले 1, म्हणजे 4चा फ्रेंड झाला 1. आता 3चा फ्रेंड बघायचा आहे, 5मधून 3 फिंगर क्लोज केले 2. 2चा फ्रेंड बघायचा आहे, 5मधून 2 फिंगर क्लोज केले 3. आता 1चा फ्रेंड बघायचा आहे, 5मधून 1 फिंगर क्लोज 4. तर हे झाले फ्रेंड्स. म्हणजे आता मुलांना थोडक्यात आम्ही शॉर्टकट असं सांगितलं आहे की 4चा फ्रेंड 1, 1चा फ्रेंड 4, 3चा फ्रेंड 2, 2चा फ्रेंड 3. म्हणजे लक्षात ठेवायला इझी जातं फ्रेंड. आता फॉर्म्युला कसा तयार होतो बघा. आता आपल्याला ॲड 4चा फॉर्म्युला बघायचा आहे, कारण यांना फक्त 4च फॉर्म्युले आहेत, म्हणजे टेन्सवरचे 4 आणि युनिटवरचे 4. तर ॲड 4चा फॉर्म्युला बघायचा आहे की जेव्हा ॲबॅकसवर ॲड 4 होत नाहीत तेव्हा काय करायचं. जेव्हा +4, ओके, आता इथे साईन द्यावं लागतं, +4 होत नाहीत तेव्हा काय करायचं, तर +5 करायचे. स्मॉल सिस्टरची हेल्प घ्यायची. +5 आणि 4चा फ्रेंड कोण आहे 1, -1 किंवा लेस 1. ओके, म्हणजे फॉर्म्युला झाला ॲड 4 = ॲड 5 लेस 1. म्हणजे जेव्हा ॲबॅकसवर ॲड 4 होत नाहीत तेव्हा आपण काय करतो, ॲड 5 लेस 1 ही स्टेप करतो. ओके, तसाच टेन्सवर हाच फॉर्म्युला आपण टेन्सवर यूज करतो, म्हणून त्याला म्हणतात ॲड 40 आहे ना. फक्त 0 वाढणार आहे, बाकी काही एवढं वेगळं नाही आहे. आणि त्याच्यात होणार ॲड 50 लेस 10, फक्त एक 0 आला. तसाच आता 3चा फॉर्म्युला पण बघा कसा तयार होतो. ॲड 3 ॲड 5 सेम येणार आहे सगळीकडे. ॲड 5 स्मॉल सिस्टरचा आहे म्हणून ॲड 5, आणि 3चा फ्रेंड कोण आहे 2, म्हणजे लेस 2 होणार. तसाच ॲड 30चा फॉर्म्युला पण सेम, फक्त 0 वाढणार आहे. ॲड 50 लेस 20. तसाच 2चा फॉर्म्युला ॲड 5, 2चा फ्रेंड 3 लेस 3. 20चा काय होणार मग, फक्त 0 येणार त्याला एक्स्ट्रा. ॲड 50 लेस 30. तसाच ॲड 1चा फॉर्म्युला बघा, 1चा फ्रेंड 4 आहे म्हणजे ॲड 5 लेस 4. टेन्सचा काय होणार, ॲड 10 = ॲड 50 लेस 40. तर हे झाले टोटल 8 फॉर्म्युले. म्हणजे तसे बघायला गेलं तर बेसिक 4 फॉर्म्युलेच आहेत, 4चा 3चा 2चा आणि 1चा. फक्त आपण तो टेन्सवर यूज करतो म्हणून इथे लिहिलेलं आहे ॲट 10
ॲड 20, ॲड 30, ॲड 40. ओके. आता तुमच्या डोक्यात तसा प्रश्न असेल की हा फॉर्म्युला का तयार झाला आहे. बेसिक गोष्ट आहे, म्हणजे मुलांना शक्यतो नाही येणार लक्षात, पण तुमच्यासाठी सांगते. जसं आपण स्कूलमध्ये करायचो की 5 - 1 करायचं म्हटलं, 5 - 1 केलं तर आन्सर 4 येतं, राईट. याला काय साईन नाही आहे, म्हणजे हा प्लस आहे, हा प्लस आहे. हे आता जशी उभी मांडणी आहे तशीच आडवी मांडणी होते, राईट. म्हणजे कसं, ॲड 4 इज इक्वल टू, ॲड 4 कधी येतात की जेव्हा आपण 5मधून 1 कट करतो. ओके, म्हणजे ह्यालाच म्हणतात फॉर्म्युला. आता तुमच्या लक्षात आलं असेल अशी मी अपेक्षा करते, नाहीतर परत एकदा व्हिडिओ बघून घ्या. ओके, तर आता आपण ॲबॅकसवर कसं करायचं ते बघूया. फॉर्म्युला ॲबॅकसवर कसा सॉल्व करायचा. एकदा मी झूम केले, इथे फॉर्म्युले दिलेले आहेत त्यासाठी मुलांना. 4, 3, 2, 1, 40, 30, 20, 10. आता इथे बघा तुम्ही खाली टेन्सचे फॉर्म्युले आहेत. आता जसं ॲबॅकसवर आपण सम्स करतो ना, तसं ॲबॅकस पण खाली खाली घ्यायचं आहे. ओके, त्यामुळे आता मी ही लाईन करून दाखवणार आहे, म्हणून ॲबॅकस या लाईनच्या वर ठेवते. चलो स्टार्ट करूया आपण. तर हे झूम केलं आहे. आता बघा इथे नंबर आहे ॲट 20. आता हा टेन्सचा पहिल्यांदा दाखवते तुम्हाला. ॲट 20 म्हणजे सेकंड लाईनवर बीट्स येणार 2, 0, 20. आता मी लेफ्ट हँड यूज करते, तुमच्या मुलांनी जर राईट हँडने यूज केलं तरी इट्स ओके, काही प्रॉब्लेम नाही आहे. अगेन ॲट 20, देन ॲड 40. आता इथे 40 करायचे होतात का? नो. मग 40चा फॉर्म्युला आपण मगाशी बघितला होता, इथे आहेच. ॲड 50 लेस 10. करेक्ट. म्हणजे 50 घ्यायचे आणि 10 कट करायचे. 50 घ्यायचे, 10 कट करायचे, किंवा यालाच म्हणतात ॲड 5 लेस 1, ॲड 50 लेस 10. म्हणजे आन्सर किती आलं बघा, 50, 60, 70, 80. म्हणजेच 8, 0, 80. ओके. तर नेक्स्ट बघा ॲट 20 सेकंड लाईनवर येणार 2, 0, 20. देन लेस 10, 1, 0 कट. देन ॲड 40. आता 40 होतात का? खाली 30 आहेत, नाही होत. तर मग 40चा फॉर्म्युला ॲड 50 लेस 10. आन्सर इज 5, 0, 50. तुमच्या लक्षात येत असेल. ओके. नेक्स्ट सी नंबर बघा. ॲड 40 लेस 30 ॲड 40. 40 होतात का? नो. तर फॉर्म्युला 40चा ॲड 50 लेस 10. आन्सर इज 5, 0, 50. नेक्स्ट ॲड 60 6, 0 लेस 50 5, 0 कट. ॲड 30 3, 0. आता याच्यात फॉर्म्युला आला नाही, म्हणजे असं पण काही कंपल्शन नाही आहे की फॉर्म्युला यायलाच पाहिजे. एखाद्या सममध्ये फॉर्म्युला येणार पण नाही. नेक्स्ट ॲड 40 लेस 10. ओके, लेस 10, 1, 0 लेस 10. देन ॲड 30. आता 30चा फॉर्म्युला येणार. 30चा फॉर्म्युला मगाशी मी तुम्हाला दाखवला होता. ॲड 50 लेस 20. मग इकडे 50 घ्यायचे आणि 20 कट करायचे. आन्सर इज 6, 0, 60. नेक्स्ट ॲड 90 5, 6, 7, 8, 9 9, 0, 90 लेस 70. 5, 6, 7, 7, 0, 70 कट. ॲड 30 नाही होत, मग 30चा फॉर्म्युला ॲड 50 लेस 20. आन्सर इज 5, 0, 50. नेक्स्ट बघा ॲड 70 5, 6, 7, 7, 0, 70 ॲड 20 2, 0, 20 लेस 40. आता डायरेक्ट कट झाले, इथे फॉर्म्युला नाही आलं. ओके, असं नाही आहे की फॉर्म्युला यायलाच पाहिजे, काही सममध्ये येत नाही. नेक्स्ट ॲड 30 ॲड 20. आता 20 होतात का इथे? नो. मग 20चा फॉर्म्युला 2चा फ्रेंड 3, राईट. म्हणजे 20चा फॉर्म्युला काय? ॲड 50 लेस 30. म्हणजे 50 घ्यायचे आणि 30 कट करायचे. देन लेस 50. आन्सर इज काहीच बिट्स नाही आहेत, म्हणजे आन्सर इज 0. मग 1 0 लिहा किंवा 2 0 लिहा, इट्स ओके. नेक्स्ट ॲड 30 ॲड 20. आता 20 होतात का इथे? नाही होत. मग 20चा फॉर्म्युला ॲड 50 लेस 30. ॲड 50 लेस 30. देन ॲड 40
डायरेक्ट. आन्सर इज, आता काही वेळेला मुलांना काउंट पण करावं लागत नाही, मुलांच्या लक्षात राहिलेलं असतं की हे 9 आहेत, 9090. म्हणजे प्रॅक्टिस केली की मुलांना ते पटकन लक्षात येतं, काउंट करत बसत नाही, डायरेक्ट आन्सर सांगतात. नाव नेक्स्ट बघूया. ॲड 40 40 ॲट 10. आता बघा इथे 10चा फॉर्म्युला आला. 10चा फ्रेंड म्हणजे 1चा फ्रेंड 4 आहे, म्हणजे ॲड 50 लेस 40. 50 घ्यायचे, 40 कट करायचे. ॲड 50 लेस 40. देन ॲड 20 डायरेक्ट होतात. आन्सर इज 7070. नेक्स्ट ॲड 40 ॲट 20. आता इथे 20चा फॉर्म्युला आला. 2चा फ्रेंड 3 राईट, म्हणजे ॲड 50 लेस 30. देन ॲट 10 डायरेक्ट होतात. आन्सर इज 7070. नेक्स्ट ॲड 30 ॲट 10. अगेन ॲट 10 नाही होत, मग 10चा फॉर्म्युला काय आहे? ॲड 50 लेस 40. ॲड 50 लेस 40. आन्सर इज 5050. नेक्स्ट आता बघा दोन्ही साईडला नंबर आहे, इथे 0 नाही आहे, नंबर आहे 4 4 44. आता मी दोन्ही हाताने घेते आहे. मुलांनी जर एकाच हाताने घेतलं तरी ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही आहे. ॲड 44 ॲड 11. आता बघा 1 1 11 म्हणजे 10 आणि 1 11. किंवा असं जरी म्हटलं इकडे 1 इकडे 1, मग 1चा फॉर्म्युला काय आहे? ॲड 5 लेस 4. ॲड 5 लेस 4. ओके. ॲड 33 3 3 बोथ साईडला 3 3 घेतले. आन्सर इज 8888. नेक्स्ट बघा ॲड 99 9 9 लेस 55 5 5 कट. ॲड 22 2 2 म्हणजे 22, मग 20चा फॉर्म्युला आधी. ॲड 50 लेस 30. 20 झाले, आता 2. ॲड 5 लेस 3. आन्सर इज 66. देन नेक्स्ट ॲड 22 2 2. अगेन ॲड 22 2 2. देन ॲड 34. 30 होतात का इकडे? आता सेपरेट फॉर्म्युला आहे. 34 सेम नाही आहे, मग अशी कसं 22 होतं, आता इथे 34 म्हणजे 3चा पण येणार फॉर्म्युला 30चा आणि 4चा पण येणार. मग आता आधी इथे 30 बघायचे होतात का? नाही. मग 30चा फॉर्म्युला ॲड 50 लेस 20 आणि इकडे 4चा फॉर्म्युला. 4चा फॉर्म्युला काय आहे? तर ॲड 5 लेस 1. म्हणजे दोन्ही साईडला डिफरंट फॉर्म्युले पण येऊ शकतात. देन आन्सर इज 7878. मुलं तशी हुशार आहेत, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे, त्यांना येईल हे व्यवस्थित. ओके. आता आपण हे पेज बघितलं की याच्यामध्ये टेन्सचे फॉर्म्युले होते. आता बॅक साईडला एक पेज आहे, त्याच्यामध्ये फॉर्म्युले आहेत सिंगल नंबरचे. ते आता कसे यूज करायचे ते पण बघूयात. मी प्रत्येक आता मागचे तुम्हाला सगळे सॉल्व करून दाखवले, कारण डबल नंबरचे होते. आता याच्यामध्ये तुम्हाला एक 5 सम सॉल्व करून दाखवते, जेणेकरून तुमच्या लक्षात येईलच. ओके, चलो स्टार्ट करूया. ॲड 3 घेतले. 3 झाले. देन ॲड 4. इकडेच ठेवते वरती म्हणजे व्यवस्थित दिसेल तुम्हाला. ॲड 4. आता इथे बघा 4चा फॉर्म्युला करायला लागणार, कारण इथे 4 घ्यायला बीट्स नाही आहेत ना, 1च बीट शिल्लक आहे. मग ॲड 4चा फॉर्म्युला काय आहे? तर ॲड 5 लेस 1. देन आफ्टर ॲड 2 बीट्स घ्यायचे न्यू, हे काउंट करायचे नाहीत कारण हे आधीचे बीट्स आहेत. न्यू घ्यायचे 2 बीट्स. देन लेस 9 म्हणजे 5 6 7 8 9 कट. आन्सर इज 0. बीट्स नाही आहे म्हणजे 0. नेक्स्ट सम बघा. ॲड 7 5 6 7 लेस 5 कट केला. देन ॲड 2 बीट्स न्यू घ्यायचे. देन ॲड 4. आता बघा 4 होतात का? नो, 4 बीट्स होत नाहीत ना, मग इथेच करायचेत आपल्याला, इकडे नाही करायचे, इकडेच करायचे. सिंगल नंबर आहे, मग 4चा फॉर्म्युला यूज करायचा. जेव्हा अबॅकसवर ॲड 4 होत नाहीत तेव्हा आपण फॉर्म्युला यूज करतो. काय फॉर्म्युला? ॲड 5 लेस 1. आन्सर इज 8. 5 6 7 8. ओके. आता मी तेवढेच कट केले बघा, म्हणजे अगदी सारखं असं झूम करत बसायचं नाही. नेक्स्ट बघा सी नंबर. ॲड 2 लेस 2 कट. ॲड 3 ॲड 4 होतात का? नाही. 4चा फॉर्म्युला ॲड 5 लेस 1. आन्सर इज 7.
आता थोडंसं फास्ट घेते कारण बरेच सम आहेत. ॲड 3, ॲड 4, 4 नाही होत, 4चा फॉर्म्युला ॲड 5 लेस 1, लेस 2 डायरेक्ट कट होतात, लेस 5, 5 पण डायरेक्ट कट होतात. आन्सर इज 0. नेक्स्ट बघा, ॲड 8, 5 6 7 8, लेस 5, 5 कट, ॲड 3, 3 नाही होत, 3चा फ्रेंड 2 आहे बरोबर. म्हणजे फॉर्म्युला काय आहे 3चा, ॲड 5 लेस 2, देन अगेन ॲड 3. आता बघा हा बिट्स काउंट करायचा नाही आहे, खालचे 3 बिट्स घ्यायचे. आन्सर इज 9. म्हणजे 3चा फॉर्म्युला केला आपण, पण हे 3 डायरेक्ट झाले. ओके, तिथे फॉर्म्युला नाही आला. आता नेक्स्ट बघा, ॲड 5, ॲड 3, लेस 6, 5 6 कट, ॲड 3. आता 3 होतात का, 2 बिट शिल्लक आहेत, नाही होत. मग 3चा फॉर्म्युला ॲड 5 लेस 2. आन्सर इज 5. नेक्स्ट ॲड 9, लेस 5, ॲड 3, 3 होतात, नो, देन फॉर्म्युला ॲड 5 लेस 2. नंतर काय, लेस 2 डायरेक्ट कट. आन्सर इज 5. नेक्स्ट ॲड 2, ॲड 3, 3 नाही होत, ॲड 5 लेस 2, लेस 5 डायरेक्ट कट होतात, ॲड 7, 7 पण डायरेक्ट होतात. आन्सर इज 7. नेक्स्ट बघा, ॲड 4 डायरेक्ट होतात, ॲड 2, 2 नाही होत, मग 2चा फॉर्म्युला काय आहे तर ॲड 5 लेस 3, ॲड 5 लेस 3, देन ॲड 3, 3 डायरेक्ट होतात, लेस 9, 9 कट करायचे डायरेक्ट. आन्सर इज 0. नेक्स्ट बघा, ॲड 2, ॲड 4, 4 नाही होत, 4चा फॉर्म्युला ॲड 5 लेस 1, लेस 6 डायरेक्ट कट होतात, ॲड 9 डायरेक्ट होतात. आन्सर इज 9. नेक्स्ट बघा, ॲड 2, ॲड 3, 3 नाही होत, 3चा फॉर्म्युला ॲड 5 लेस 2, ॲड 2 डायरेक्ट, लेस 6, 5 6 कट. आन्सर इज 1. तुम्हाला सगळेच करून दाखवते, म्हणजे एखादा सम जरी नाही आला तरी असं नको व्हायला की पुढचा एखादा सम नेमका येत नाही आहे. तर आपण पटकन फक्त थोडासा स्पीड वाढवूया आणि सगळे सम घेऊया. ॲड 5, ॲड 4, लेस 6, 5 6 कट, देन ॲड 2, 2 नाही होत, 2चा फॉर्म्युला ॲड 5 लेस 3. आन्सर इज 5. नेक्स्ट बघा, ॲड 2, ॲड 3, 3चा फॉर्म्युला ॲड 5 लेस 2, लेस 5 डायरेक्ट कट, ॲड 9 डायरेक्ट होतात. आन्सर इज 9. नेक्स्ट ॲड 4, ॲड 1, 1 होतात का, नाही, मग 1चा फॉर्म्युला ॲड 5 लेस 4, ॲड 3 डायरेक्ट, लेस 5 डायरेक्ट कट. आन्सर इज 3. नेक्स्ट ॲड 7, 5 6 7, लेस 5, 5 कट, ॲड 2, 2 डायरेक्ट, ॲड 1 नाही होत, 1चा फॉर्म्युला ॲड 5 लेस 1चा फ्रेंड 4, राईट, लेस 4. आन्सर इज 5. काही वेळेला फॉर्म्युला लर्न करणं फार गरजेचं आहे, फॉर्म्युला माहिती पाहिजे, तर मग आपण हे सम सॉल्व करू शकतो बरोबर. त्यामुळे फॉर्म्युले मुलांच्या आधी लर्न आहेत का, किंवा लर्न नसतील तर तेवढे 4 फॉर्म्युले आधी लर्न करून घ्यायचे आहेत आणि मग पेज सॉल्व करायचं. आता हे नेक्स्ट लाईन बघूया. आता शक्यतो जेव्हा आपण नेक्स्ट लाईन करतो तेव्हा आपण ॲबॅकस खाली घेणार आहे. ओके, चलो रेडी. बघा आता हे सम करूया आपण. ॲड 8, ॲड 8, 5 6 7 8, लेस 5, 5 कट डायरेक्ट, लेस 2, 2 कट, ॲड 3, 3 बघा डायरेक्ट होतात. फॉर्म्युला आला का याच्यात, नाही आला, म्हणजे असं काही नेसेसरी नाही आहे की फॉर्म्युला यायलाच पाहिजे. ओके, नेक्स्ट बी नंबर, ॲड 4, ॲड 1, आता 1 नाही होत, मग 1चा फॉर्म्युला येणार, ॲड 5 लेस 4, देन ॲड 3 डायरेक्ट होतात, देन लेस 8, 8 कसे कट करणार, 5 6 7 8 कट. आन्सर इज 0. आता बघा इथे डबल आणि सिंगल असे नंबर आहेत, 5 5 5 5. एकाच बोटाने घेतलं तुमच्या मुलांनी तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही आहे. लेस 5 डॉटवरचा 5 कट. आता इथे कन्फ्यूज होऊ शकतात की आता हा 5 कट आहे तर हा का हा, पण बहुतेक एखाद दुसरी मुलं कन्फ्यूज होतील, पण बाकी सगळ्यांना माहिती आहे की 1 सिंगल नंबर असतो तेव्हा डॉटवरच कट करायचा किंवा डॉटवरच घ्यायचा. मग लेस 5 म्हणजे डॉटवरचा 5 कट, युनिट प्लेसवरचा 5 कट, देन ॲड 4 डॉटवर ऑन युनिट प्लेस रॉड, देन ॲड 1. आता 1 होतो का इथे, नाही होत, मग 1चा फॉर्म्युला काय आहे
ॲड 5 लेस 4. आन्सर इज 55. नेक्स्ट बघा, ॲड 89 लेस 6 कट करायचे, म्हणजे कुठे कट करणार, डॉटवरती 6 कट. देन ॲड 2 होतात का, डॉटवर नाही होत, मग 2चा फॉर्म्युला ॲड 5 लेस 3. देन लेस 5 डायरेक्ट कट. मग आन्सर बघा किती आलं, या साईडला 8 आहेत, या साईडला 0 आहे, म्हणजे 8 0 80. ओके. नाव नेक्स्ट बघा, ॲड 93 ॲड 3 नाही होत, 3चा फॉर्म्युला ॲड 5 लेस 2. अगेन ॲड 3, आता डायरेक्ट होतात, लेस 9 डॉटवरचे 9 कट. आन्सर इज 9 0 90. नेक्स्ट ॲड 63 ॲड 6 डॉटवरती 5 6 घ्यायचे. देन लेस 8 5 6 7 8 कट. देन ॲड 4 3 बिट्सच आपले शिल्लक आहेत, म्हणजे 4चा फॉर्म्युला येणार ॲड 5 लेस 1. आन्सर इज 65. नेक्स्ट ॲड 19 लेस 6 5 6 कट. ॲड 2 नाही होत, 2चा फॉर्म्युला ॲड 5 लेस 3 लेस 5 कट डायरेक्ट. ओके. 1 0 10. नेक्स्ट बघा, ॲड 34. देन ॲड 4 नाही होत, 4चा फॉर्म्युला येणार डॉटवर ॲड 5 लेस 1 लेस 6 5 6 कट. ॲड 3 पण नाही होत, मग ॲड 5 लेस 2. आन्सर इज 35. लक्षात येत असेल असं अपेक्षा करते. नेक्स्ट ॲड 67 लेस 5 डायरेक्ट कट. ॲड 3 नाही होत, 3चा फॉर्म्युला ॲड 5 लेस 2. ॲड 2 डायरेक्ट होतात. आन्सर इज 67. तर नेक्स्ट करूया, ॲड 14 ॲड 3 नाही होत, 3चा फॉर्म्युला ॲड 5 लेस 2 लेस 7 डायरेक्ट कट होतात. ॲड 8 पण डायरेक्ट घ्यायचे डॉटवरती. आन्सर इज 18 नेक्स्ट ॲड 69 लेस 5 डॉटवरचा 5 कट. ॲड 4 नाही होत डॉटवर, मग फॉर्म्युला ॲड 5 लेस 1 लेस 3 डायरेक्ट कट. आन्सर इज 65. नेक्स्ट ॲड 67 लेस 1 कुठे करणार, युनिट प्लेसवर डॉटवर. लेस 5 युनिट प्लेसवर. ॲड 4 नाही होत, मग फॉर्म्युला ॲड 5 लेस 1. आन्सर इज 65. नेक्स्ट बघा, ॲड 56 लेस 6 डायरेक्ट कट. ॲड 4 डायरेक्ट. अगेन 4 नाही होत, सॉरी. ॲड 4चा फॉर्म्युला ॲड 5 लेस 1. आन्सर इज 58. नेक्स्ट ॲड 43 ॲड 2 नाही होत, 2चा फॉर्म्युला ॲड 5 लेस 3 लेस 5 डायरेक्ट कट. आणि ॲड 9 डायरेक्ट. 49 आन्सर. नेक्स्ट ॲड 54 0 म्हणजे काहीच करायचं नाही आहे, सोडून द्यायचं तसं. देन ॲड 1चा फॉर्म्युला ॲड 5 लेस 4. देन ॲड 3 डायरेक्ट होतात. आन्सर इज 58. ओके. नाव अशा प्रकारे आपण हे पेज सॉल्व केलेलं आहे. तर नक्की तुम्हाला समजलं असेल. जर तरीसुद्धा काही समजलं नाही तर तुम्ही मला कॉल करू शकता. माझा नंबर आहे 9881688885. थँक्यू.